नमस्कार मंडळी, मी माधुरी आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज पौष महिन्यातला चौथा रविवार होता आणि आज सकाळी म्हणजे आज आहोंचा बड्डे पण होता. त्यामुळे सकाळी जरा लवकर उठून आंघोळ करून घेतली आणि सुट्टी असली की जरा कामं निवांत असतात. पण आज बड्डे असल्यामुळे उठले होते आणि पौष महिन्यातला उपवास असतो ना, तर त्याची सकाळी पूजा लवकर करायची असते, म्हणजे सूर्य उगवतानीच करायची असते. तर इथे मी पूजा करायला घेतलेली होती. आंघोळ करून घेतली, छान अशी केस धुवून घेतले आणि केस ओली असल्यामुळे मी इथे मोकळी सोडलेले होते आणि सकाळी पूजा पण करून घेतली. तर बाहेर एक तुळशीला म्हणजे दिवाबत्ती वगैरे लावून घेतलं. पण दिवा काही तिथं राहत नाही शक्यतो, पण तिथं मी लावत असते, त्याला हवा लागली की तो विझून जातो. तर नंतर अगरबत्ती ते लावून घेतलं आणि घरातल्या देवापाशी शंख वाजवायला आले, तर शंख वाजवून घेतला. आणि मग नंतर बड्डे असल्यामुळे थोडीशी कामांची गडबड होती माझी आज, कारण केक मी घरीच बनवणार होते. तर आहोंनी येताना ना ही लस्सी घेऊन आले होते, की त्यांना म्हणजे उपवास असल्यामुळं ते बोलले होते की मी काहीतरी आणतो बाहेरून. तर म्हटलं दुसरं काय आणण्याऐवजी लस्सी आणा, तरी ते त्यांनी लस्सी आणलेली होती. तरी मग मी ही लस्सी फ्रीजमध्ये ठेवून घेतली आणि मला बिर्याणीची तयारी करायची होती, कारण मला उपवास होता पण मुलांना आणि आहोंना चिकन घेऊन आलेले होते ते, आणि त्यांना खायची होती चिकन बिर्याणी. तर इथे मी तांदूळ काढून घेतले आणि हे डब्याला झाकण आहे ना थोडंसं फुटलं म्हणून मी त्याला वरून म्हणजे कागद लावलेला आहे, कारण साईनी त्याला फुटलं म्हणजे साईनी त्याला ना बिळं पाडलेत आणि मग त्यामध्ये झुरळ वगैरे जाऊ शकतात, म्हणून मी त्याला कागद लावून ठेवलेला आहे, जेणेकरून आतमध्ये जाणार नाही काही. तर इथं बिर्याणीचा तांदूळ मी घेतला. ॲक्च्युली ह्या बिर्याणीचा तांदूळ जे आपला हे राहतो ना बासमती, तर तो आहे. तर तो मी इथे काढून घेतला आणि यांना मुलांसाठी आणि यांच्यासाठी इथं बिर्याणी करायला घेतली. तर तांदूळ हा चांगला आहे, उन्हामध्ये वाळवून मी ठेवलेला होता, त्यामुळे खराब वगैरे काही झालेला नाही खरं तो. त्यामुळे लगेच मी घेत असते, जेव्हा पण आपल्याला करायचा असतो तेव्हा ना लगेच घेता येतो. जर आपण आधीच वर्षभर असं साफ करून काही तयारी करून ठेवलेली असेल ना, तर जास्त धावपळसुद्धा आपली होत नाही. तर इथे मी थोडासा पाकडून घ्यायचा, म्हणजे जे आपण की चाळून वगैरे घेतो ना, तर तसंही छोटंसं माझ्याकडं सूप आहे. आणि हे ना मी आमच्या गावाकडे एक रथयात्रा म्हणून असते, तर तिथे मी ती सूप घेतलेलं आहे, अगदी छोटंसं आहे आणि ती 10 रुपयालाच घेतलेलं आहे. तर पनीरसुद्धा त्यांनी आणलेलं होतं, कारण मला उपवास असल्यामुळं संध्याकाळी ते बोलले होते की पनीर करूया आणि सकाळी यांना चिकन बिर्याणी खायची होती, तर त्यांच्यासाठी मी चिकन बिर्याणी करायला घेतलेली होती. छोटंसं सूप असल्यामुळं खूप छान असं ते भारी वाटतं. आणि मोठं सुपाने मला काय म्हणजे पाकडायला येत नाही बरं का, पण हे सुपाने एकदम छोटं आहे त्याच्यामुळे त्याला पाकडायला जमतं आणि खरंच खूप छान आहे ते सूप. तर इथे मी ते तांदूळचं व्यवस्थित असल्यामुळे फक्त थोडं बघितलं त्यात घाण. आणि बिर्याणी बनवताना ना मी आधीच ते आपल्याला चिकन मॅग्नेट करून ठेवायचं असतं, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला दही, अद्रक लसूण पेस्ट, सर्व मसाले, लिंबू वगैरे त्यात टाकून ठेवायचं असतं. तर ते सगळं मी इथं करून ठेवलेलं होतं. आणि तर आता फोडणी घालायसाठी मी ते कांदा आणि टोमॅटो कट करून घेतले. तर अर्धच मी टोमॅटो घेतलेलं होतं, कारण आपण जेव्हा दही घालतो ना, आणि दही आणि टोमॅटो दोन्ही जास्त झालं की मग ते आंबट लागते. त्यामुळं ते काही लोकांना आंबट आवडत नाही जास्त, त्याच्यामुळे ना मी इथं अर्धच टोमॅटो घातले होते, कारण शौर्याच्या पप्पांना जास्त आंबट आवडत नाही, ते ओरडत राहतात मला भरपूर सारे टोमॅटो घालते म्हणून. तर म्हणून मी इथं अर्धच घेतलेलं होतं आणि कांदा कट करायला घेतला. तर कांदा कट करून मग आपल्याला याच्यामध्ये फोडणी घालायची असते. आता बाकी सगळं तर त्याला म्हणजे चिकनला आपण भिजत घातलेलं आहे तेव्हा सगळे मसाले लावून ठेवलेले होते आणि खडा मसाला वगैरे. तर इथं मी सुहानीचा बिर्याणी मसाला वापरला होता. तर तुम्ही बिर्याणी कशी बनवतात ते मला नक्की सांगा. तर दुसरे थर लावून सुद्धा मी बिर्याणी बनवत असते, पण जेव्हा आपण कामाची गडबड असते ना तेव्हा तर तशा गोष्टींसाठी झटत नाही, कारण त्याला थोडासा वेळ लागतो. त्याचे लेअर बनवायचे असतात, ते आधी तांदूळ शिजवून घ्यायचा, मग नंतर थोडंसं कच्चं राहिलं की त्याला खाली लेअरिंग ते करायचं, त्याला थोडासा वेळ लागतो. म्हणून जेव्हा आपण गडबड असेल तेव्हा मी अशी डायरेक्ट कुकरमध्ये बिर्याणी शिजवून घेते आणि ही पण खूप छान लागते. एवढंच की याला थोडंसं सगळं एकत्रित लागतो आणि त्याचं कसं पांढरा भात वेगळा राहतो, मसाला वेगळा राहतो, चिकन वेगळं, असं म्हणजे वेगवेगळं लेअर त्याच्यात दिसतात. तर शौर्याला तशी बिर्याणी उलट आवडत नाही, तो म्हणतो की मम्मी असं कधीतरी आपल्याला भात खाल्ल्यासारखंच लागतो, म्हणून मग तसं नको बनवू, असंच बनवत जा. तर त्याला अशी. तर इथे कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं होतं आणि थोडंसं तूप पण घातलं, कारण मी बिर्याणी बनवताना ना तेल आणि तूप दोन्ही हे एकत्र करून घालत असते. त्याला जे आपण म्हणतो ना दम बिर्याणीला कसा आपण तुपाचा वास देतो, तर इथं तुपाचा वास द्यायला जमत नाही, म्हणून मी डायरेक्ट तूप घातलं होतं फोडणीला. आणि त्यामध्ये तेजपत्ता, कांदा, टोमॅटो घालून सगळं छान असं परतून घेऊन मग आपल्याला यामध्ये ते चिकन टाकायचं असतं. तर बघा आज कॅमेरामॅन होते, त्यांना असं जर सांगितलं ना व्हिडिओ घ्या, तर असं घराघरा मोबाईल फिरून मोकळे होतात ते, जास्त काय त्याला मेहनत घेत नाहीत.
तर आणि शौर्यला घ्यायला सांगितलं तर त्याची हाईट जरा कमी होती, कारण त्याला उभा राहता येत नाही आणि मग तो बसून व्हिडिओ घेतो. आणि साईचं पण तसंच असतं, जास्त काही त्यालाही जमत नाही. थोडीशी आता मग हे सगळे व्हिडिओ घेताना मला थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण एकटीला तर सगळ्याच गोष्टी हँडल होत नाही. अँगल वेगवेगळा घ्यावा लागतो आणि ते काय मला जास्त जमत नाहीत अजून. तर इथे यांनीच व्हिडिओ घेतलेला होता. तर असं इथं मी चिकनची सर्व तयारी करून घेतली आणि इथं तुम्ही बघू शकतात कढईत इथं मी सगळं मसाले लावून ते ठेवलेलं होतं. आणि कांदा टोमॅटो परतल्यानंतर छान मग त्यामध्ये आपल्याला हे चिकन घालायचं असतं. तर इथे मी मीठ टाकून घेतलं, कारण कांदा जर मीठ घातलं ना तर लवकर लाल होतं, म्हणून त्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि आपण आधी किती मीठ टाकले ना हे लक्षात राहिलं पाहिजे, नाहीतर आपलं ते चिकन बिर्याणी आहे ना ते खरट होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं बेतानीच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. तर इथे मी मीठ घालून घेतलं आणि नंतर मग आता हे सगळं जे आपण ठेवलेलं होतं ना कढईत लावून मसाले, तर ते घालायचं. तर यामध्ये बरेच लोकांना म्हणजे अंड्याचं फक्त जे पांढरं पांढरं राहतं ना ते सुद्धा तुम्ही घालू शकता. त्यामुळे जे काय होतं ना बिर्याणी आपली छान अशी होती. तर भरपूर लोकांची वेगवेगळ्या प्रकारने बिर्याणी बनवण्याची असते, पण मी पण जेव्हा गडबड असेल तेव्हा अशीच बिर्याणी बनवून घेते. तर बघा तुम्ही, आणि तुपामुळे ना ह्याचा खूप छान असा स्मेल येतो, मस्त असं त्याचा वास लगेच सुटतो सगळं घरभर. तर इथं सगळे मसाले मी घालून घेतलेले होते आणि यामध्ये मी ना सुहानाचा मसाला घातलेला होता. सुहानापेक्षा मला एव्हरेजचा बिर्याणी मसाला खूप आवडतो, पण आहोंनी येताना सुहानाचा मसाला घेऊन आलेले होते. तर इथं बिर्याणी बनवायला ठेवली आणि लगेच इथे केकची तयारी करायला घेतली. तर केक ना मी चॉकलेट केक बनवणार होते आणि मी परवा दिवशी ना प्रीमिक्स सगळे घेऊन आलेले होते, कारण जास्त मी केक बनवत नाही त्यामुळे प्रीमिक्स संपले होते. आणि मग प्रीमिक्स आणले की मग नंतर आता मी चॉकलेटच फ्लेवर बनवायला घेतले, कारण पुढच्या महिन्यात पण परत आमचे 2 ॲनिव्हर्सरी आणि साईचा बड्डे असतो, त्यासाठी मी इथं सर्व साहित्य घरीच घेऊन आले होते. म्हटलं आता बड्डे आहेत तर म्हणजे आपल्याला घरी बनवायला होतं, प्रत्येक महिन्याला बाहेरून आणण्यापेक्षा घरचे घरी करून खाऊ. मग इथं मी सगळं आणून घेतलेलं होतं आणि प्रीमिक्स चाळून घेतलं मी. आणि त्याचं जे मापं राहतात ना म्हणजे कप वगैरे असते छोटे, ते काय माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी अंदाजेनेच इथं प्रीमिक्स घेतलं होतं. छोटंसं अर्धा किलोचा केक भरलं एवढ्या मापात. आणि त्यामध्ये थोडंसं तूप घातलं, तूप किंवा तेल आपल्याला यामध्ये घालायचं असतं, जेणेकरून आपला ते केक आहे ना स्पंजी होतो आणि मऊसुद्धा होतो. तर इथे मी ते सर्व घालून घेतलं, छान फेटून घेतलं, थोडं पाणी करून हे चांगलं पातळ करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला घट्ट पाहिजे, जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको, जे दिसतंय ना तसंच आपल्याला याच्यात बॅटर लागतं. तर हे टीन पात्रात मी टाकून ठेवलं म्हणजे केकच्या. आणि त्याचं काय झालं होतं, माझ्याकडं बटर पेपर पण नव्हता आणि मला असं वाटलं होतं की केक आता निघतोय का नाही, चिटकून बसेल, म्हणून त्यासाठी मी खाली ना ते भांड्याला तूप लावून घेतलेलं होतं. पण ॲक्च्युली त्याचा ते केक खरंच खूप छान निघालेला होता. तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच. इथे सर्व मी टाकून घेतलं आणि केक बनवताना ना असं टॅप टॅप करून आपल्याला केकचं सगळी हवा बाहेर काढायची असते आणि बनवायचं असतं. तर इथे बिर्याणी माझी झालेली होती बनून आणि साईला बिर्याणी खूप आवडते, त्यामुळे बिर्याणी केली की त्याचं चालू असतं, मम्मी कधी जेवायचं, मम्मी कधी जेवायचं. आता मला तो उपवास होता म्हणून मी यांना सर्वांना वाढून घेतलं आणि मग मला केकची तयारी करायची होती, त्यामुळे मी त्यांना वाढून दिलं आणि लगेच इकडं आले. तर बघा तुम्ही केक आपला शिजतच होता आणि इथे ना मी ते क्रीम तयार करायला घेतलेली होती. तर क्रीम मी रात्रीच फ्रीजचं बटन बंद करून ठेवलेलं होतं, कारण घट्ट जर असली ना तर त्याचं छान अशी क्रीम बनत नाही. थोडीशी लिक्विडमध्ये आपल्याला क्रीम लागते, पण छान थंड लागते, असं चिल क्रीम लागते, पातळ पण थंड. तर इथे मी ती काढून ठेवलेली होती. आणि हे जे मशीन आहे ना तर हे 2 वर्षापूर्वी म्हणजे त्यांनी शौर्याच्या पप्पांनीच आणलेलं होतं, पण मी जास्त काही केक बनवत नाही आणि तेव्हा मी केक बनवायला शिकत होते आणि शेजारणीचं आणत होते, त्याच्यामुळे त्यांनी आणलं. तर बघा तुम्ही केक आपला छान निघालेला होता आणि स्पॉन्जीसुद्धा झालेला होता. तर बटर पेपर नसून सुद्धा तो पातेल्याला अजिबात चिकटलेला नव्हता, लगेच सगळं निघाला होता. आणि मला असं वाटलं की तो पोळपाटाला चिटकून बसेल गरम असल्यामुळे, त्यामुळे मी त्याला प्लॅस्टिकच्या पेपरवरती 2 मिनटं ठेवला. नंतर त्याचे लेअर कट करून घेतले आणि डेकोरेट करायला घेतलं. तर चोको चिप्स वगैरे मी सगळं आणलेलं होतं. आणि हे जर चॉकलेट सिरप असतं ना म्हणजे आपलं, तर ते चॉकलेट सिरपमध्येच मी थोडीशी साखर घातली होती. आणि चॉकलेट सिरप माझ्याकडं नाही, पण ते डार्क कंपाऊंडचे चॉकलेट आहे ना त्यालाच थोडंसं मेल्ट करून घेतली होती आणि त्याचं सिरप टाईप बनवलं होतं. आणि त्यामध्ये साखरही घातलेली होती, कारण त्याच्यासाठी ना त्याची वेगळी टेस्ट येते आणि छान टेस्ट येते, जे आपण बाहेर मार्केटमध्ये चॉकलेटचा केक खातो ना तर तशीच येते. आणि ही असं जेव्हा पायपिंग बॅगमध्ये आपण भरून घेतो ना ही सगळी क्रीम, तर यामुळे ना आपले जे हात आहेत ना जास्त भरत नाही, भांडे वगैरे भरत नाही. त्यामुळे शक्यतो जर आपल्याला केक डेकोरेशन करायचं असेल ना तर दुसरं काही साहित्य वापरण्याऐवजी ना अशा पिशवीत भरून ठेवायचं क्रीम, आणि मग आपल्याला लागेल तसं एकसारखी लेअरमध्ये त्याला काढता येते.
आता लय जास्त परफेक्टमध्ये मला बी केक बनवता येत नाही, पण मी ट्राय करत असते. कारण जसं जमेल तसं, आता शिकता शिकताच आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो ना. कोणी काय म्हणतात ना, ते पाण्यात पडले की पोहायला शिकतं, तसंच आपलं पण थोडं थोडं प्रयत्न केले की हळूहळू आपल्याला पण येणार. आणि जरा जास्त जर परफेक्ट बनायचं असेल तर आपल्याला ते हातामध्ये प्रॅक्टिस लागते. आता केक काय आपण रोजच बनवत नाही, किंवा मी बाहेरचा आपलं केकचा बिझनेसही नाही, ज्यांचा केकचा बिझनेस आहे तेही हळूहळू शिकलेलीच असतील. तर तसं आपण घरीच बनवून शकता. तुम्ही बघू शकता असा छान असा तर केक झालेला होता. हाईट पण त्याची खूप छान झालेली होती, असं म्हणजे वाटत नव्हतं की घरी बनवलं आहे. सगळं अगदी मस्त झालेलं होतं. डेकोरेशन थोडंसं करायला जमत नाही आहे बरं का, कारण फुलं वगैरे आपल्याला हातात नसतं आणि क्रीमचा थोडासा प्रॉब्लेम होतो. आता ही क्रीम जी आहे ना, मी ती जुनी वापरली होती. आत्ता मी क्रीम आणलेली आहे, पण ती मी आत्ता घेतलेली नव्हती. म्हटलं पहिली आधी संपवावी आणि मग दुसरी फोडावी. तर पहिलीच भरपूर झाली, त्याच्यामुळे मी नवीन काय फोडली नव्हती. आणि त्याच्यामुळे ही थोडीशी क्रीम मला असं वाटत होतं की त्याची परफेक्ट असे त्याची बनलेली नाही, जुनी झालेली असेल भरपूर दिवस झाल्यामुळे. तिचं थोडंसं म्हणजे पातळ राहायची ती. मी फ्रीजमध्ये ठेवून ठेवून केक असं बाहेर काढून फ्रीजमध्ये ठेवून अशी क्रीम ती घट्ट करून घेत होते, पण तरी पण थोडीशी मेल्ट झाल्यासारखीच मला वाटत होती. त्याची असे डिझाईन बनवताना पाहिजे असे शेप येत नव्हते. पण म्हटलं आता एवढी जर फिरवलेली आहे तर नको आता वायाला जाऊन द्यायला, म्हणून मी हीच वापरली. आणि नंतरच्या वेळेस मी दुसरी म्हणलं आपलं नवीन काढावं. तर असा मी केक बनवलेला होता. तर तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर घरी जे आपण ट्राय करतो ना, त्याची टेस्ट आणि त्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावरती म्हणजे पूर्ण जाणवतं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.